महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठे वाद सुरू आहेत आणि या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत सत्ताधारी पक्षाचे बडे नेते। नेत्यांचे कारनामे पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच मंत्र्यांना दिली आहे धमकी वजा वॉर्निंग। नोटांच्या बॅगेतून फाटली मंत्रिपदाची खुर्ची। संजय शिरसाट व्हिडिओ प्रकरण आणि संजय गायकवाड प्रकरणामुळे शिंदे सरकार ऍक्शन मोडवरती आले। याच प्रकरणावरून उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा थेट इशारा दिलाय, बदनामी झाली तर मंत्रिपद गेलंच म्हणून समजा। हे प्रकरण फक्त नोटांचं आणि मारहाणीचं नाही तर आहे सरकारच्या प्रतिष्ठेचं। काय आहे प्रकरण, चला पाहूया। नमस्कार मित्रांनो, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात एक व्हिडिओ सोशल मीडियावर अक्षरशः स्फोट करत होता आणि या व्हिडिओमध्ये होते एक मंत्री, ते म्हणजे संजय शिरसाट। या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट हे आपल्या बेडरूम मध्ये बसलेले आहेत। त्यांच्या एका बाजूला नोटांचा बंडल असलेली बॅग स्पष्टपणे दिसत होती। या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट सिगारेट पिताना आणि फोनवर बोलतानाही दिसले होते। त्याच सोबत या व्हिडिओत त्यांचा पाळीव कुत्राही फिरताना दिसत होता। संजय राऊत यांनी या व्हिडिओवरून शिंदे गटावर थेट टीका केली होती। संजय शिरसाट यांना नुकतीच आयकर विभागाने छत्रपती संभाजीनगर मधील विट्स हॉटेलच्या लिलावात झालेल्या गैरव्यवहार मुद्द्यावरून नोटीस बजावली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता आणि दावा केला आहे की हा मंत्री ज्याच्यावर आयकर खात्याची नोटीस आहे त्याच्याकडे इतकी रोख रक्कम कुठून आली। या प्रकरणानंतर राजकारणात खळबळ माजली होती। हा व्हिडिओ समोर येताच समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले की ती पैशांची भरलेली बॅग नाही, त्यात कपडे होते। माझा व्हिडिओ मॉर्क करून दाखवलेला असल्याचे म्हणत वारंवार माझं चारित्र्य हनन केलं जातंय, यासाठी संजय राऊतला अब्रू नुकसानीची नोटीस पाठवणार असल्याचे सांगितलं आहे। माझ्या विरोधात आणखीन गरज ओकण्याचा प्रयत्न केला तर कुठे कुठे सरकारी बंगल्यात पार्ट्या केल्यात त्याचे व्हिडिओ दाखवण्याची धमकी शिरसाट यांनी दिली। तर दुसरीकडे आमदार निवास येथील कॅन्टीनमध्ये जेवणाच्या दर्जावरून कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला बुक्क्याने मारहाण केल्याचा आरोप संजय गायकवाड यांच्यावर होत आहे। या प्रकरणी त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। वादात अडकलेले आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांची एकनाथ शिंदे यांनी चांगलीच शाळा घेतली। संपूर्ण गोंधळामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट वॉर्निंग दिली आहे। गेल्या काही दिवसात काही घटना घडल्या। तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं। तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे। तुमचे आमदार काय करतात हा प्रश्न मला विचारला जातो। चुकीच्या गोष्टींवरती एनर्जी वाया घालवू नका। बदनामीमुळे काहींना घरी जावं लागतंय। तुमचं वागणं म्हणजे माझी जबाबदारी। चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांसाठी मंत्रिपद नाही। ही शाब्दिक थाप नव्हती, ही एक अल्टिमेट वॉर्निंग होती त्यांच्या स्वतःच्या मंत्र्यांना। पण लोक विचारत आहेत, मग बॅगेमध्ये कपडे होते की अजून काही? हा व्हिडिओ खरा होता का यातून बरंच काही मोठं लपवलं जात आहे? पण लोक विचारत आहेत, मग बॅगमध्ये कपडे होते की अजून काही? हा व्हिडिओ खरा होता का आणि यातून खरंच काही मोठं लपवलं जातंय का? म्हणजे आता संजय संवादमालेने म्हणजेच शिरसाट आणि गायकवाड शिंदे गटाची फजिती सुरू केली आहे। आता कोणतं राजकीय वाद येईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आणि शिंदेंचा इशारा म्हणजे लवकरच बडतर्फी होणार। नेत्यांना वैयक्तिक चारित्र्यासोबत सार्वजनिक जबाबदारीचं भान असणं सुद्धा महत्त्वाचं आहे। खाली कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हे शक्य नसेल तर हे मंत्रिपद टिकवण्यासाठी पात्र आहेत का? जर तुम्हाला वाटतं की लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागायला हवं तर या व्हिडिओला लाईक करा। राजकारणातले खरं आणि खोटं उलगडून दाखवणाऱ्या आणखीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण जनतेचे प्रश्न विचारतो, तेही बिनधास्त।